नमस्कार यू गाईज, दिस इज ऋतिका पद्मिनी कमलाकर कांबले आणि हा माझा फर्स्ट यूट्यूब ब्लॉग आहे. व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की मी आज कुठे चालली आहे. सो येस, मी आज अक्कलकोटला स्वामींच्या मठात जाणार आहे आणि ही माझी फर्स्ट सोलो ट्रिप आहे ज्याला मी स्टार्ट टू एंड रेकॉर्ड करणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. सो माझ्या अक्कलकोटच्या या जर्नीसाठी मी रेड बसवरून ही स्लीपर बस बुक केलेली आहे, जी मला कळंबोली नवी मुंबईपासून अक्कलकोटपर्यंत डायरेक्ट पोहोचवणार आहे. मी स्लीपर बस बुक केली कारण माझा प्रवास रात्रीचा आहे, पण तुम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी सीटर बसने सुद्धा जाऊ शकता. आता सध्या 11 वाजलेले आहेत आणि माझी बस निघालेली आहे. आता सकाळचे 8 वाजलेत आणि मी ऑलरेडी अक्कलकोटला पोहोचले आहे. बसमधून उतरून मला समोरच भरपूर सारे ऑटोज दिसले जे डायरेक्ट मठात पोहोचवतील, पण मला या प्रवासानंतर थोडंसं फ्रेश होऊनच दर्शनासाठी जायचं होतं, म्हणून मी आधी राहण्याची सोय करण्यासाठी पुढे निघाले. सो दिस इज द रूम जिथे मी आज राहणार आहे. हे मला ऑटोमधून जाताना एकदम रँडमली दिसलं होतं. हे मठापासून 10-15 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. सो या लोकेशनचं नाव आहे नील दर्शना रूम्स. तुम्ही हे गुगल मॅपवरती सर्च करून या लोकेशनवरती आरामात पोहोचू शकता. तिने मला 1 डेचे चार्जेस 1000 रुपीज सांगितले होते, पण मी थोडं बार्गेन केलं आणि 700मध्ये डन केलं, कारण मला फक्त इथे फ्रेशन अप होऊन बॅग्स ठेवण्यासाठीच इथे थांबायचं होतं. सो आता मी मस्त येल्लो कलरचा कुर्ता घालून रेडी झाले आहे, कारण येल्लो हा स्वामींचा फेवरेट कलर आहे. तर मग चला आता मठात जाऊया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि फायनली मी मठात पोचले. असं म्हणतात की स्वामी त्यांच्या भक्तांना भेट घालवण्यासाठी स्वतः बोलवतात आणि कदाचित म्हणूनच मी आज इथे आहे, कारण स्वामींनी मला बोलवून घेतलं. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असे छान दर्शन झाल्यावर मी इथे मठाच्या जवळच बालाजी स्नॅक्स पॉईंटमध्ये नाश्ता करायला आले. नाश्ता करून झाल्यानंतर मी अक्कलकोटमधील इतर काही मंदिरात सुद्धा जाऊन आले, जसे की खंडोबा मंदिर, समाधी मंदिर आणि अजून काही सुंदर ठिकाण. पण ते सगळं तुम्हाला पार्ट 2मध्ये बघायला मिळणार आहे, जो मी लवकरच अपलोड करणार आहे. तर असं सगळं दिवसभर फिरून आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30. एक गरम चाय घेऊन मी रूमकडे निघालेच, पण त्याच वेळेस मला पुन्हा एकदा स्वामींचे दर्शन घ्यायची इच्छा झाली आणि मी परत एकदा मठात जाऊन आले. आणि त्यानंतर जो आनंद मिळाला तो खरंच शब्दात सांगता येत नाही. मी रूमवरती आले, जेवण केलं आणि बॅग्स भरली, कारण आता अक्कलकोटला बाय बोलण्याची वेळ झाली आहे. आता घरी रिटर्न जाताना सुद्धा मी स्लीपर बसनेच जाणार आहे. माझ्या रूमपासून बसस्टॉपपर्यंत मी ऑटो केली आणि अक्कलकोटपासून मुंबईचे जे बसेस आहेत ते हॉटेल विकासजवळ थांबतात. सो आता वाजले आहेत 9:25. माझी बस रात्री 9:30ची आहे, पण ती थोडीशी डिले असल्यामुळे अजून आली नाही आहे. अक्कलकोटचा हा छान प्रवास संपवून मी मुंबईला परत जाण्यासाठी बसमध्ये बसले. बसने मध्ये स्टॉप घेतला तर मी सुद्धा चाय प्यायला खाली उतरले. अक्कलकोटचा हा प्रवास फक्त एक ट्रिप नसून एक असा अनुभव होता जो मी कधीच विसरणार नाही. मी या ट्रिपची सर्व इन्फॉर्मेशन, जसं बसच्या तिकीटची प्राईस, या बस ज्या साईटवरून मी बुक केली, या रूमचं लोकेशन, हे सर्व मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. स्वामींची कृपा आणि आशीर्वाद घेऊन मी इथून निघते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा ब्लॉग त्या लोकांना सेंड करा
जे अक्कलकोटला जाण्याचा विचार करत आहेत. तोपर्यंत बाय.